नमस्कार. मी सुधीर थोरात, श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळाचा कार्यवाह आपल्या सगळ्यांशी आज एका विशेष विषयानिमित्त संवाद साधतो आहे. श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळातर्फे आजपासून आपली संस्कृती आपला इतिहास ही व्याख्यानमाला आयोजित करण्यात येत आहे. हिंदवी स्वराज्याचे सरदार पदाती सप्तसहस्त्री नावजी बलकवडे यांचे 9वे वंशज असलेले आणि ज्येष्ठ इतिहास संशोधक श्री पांडुरंगजी बलकवडे यांच्या वयाला 60 वर्ष पूर्ण झाली आहेत. आपल्या श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळाचे ते मागील 10 वर्षापासून सहकार्यवाह आहेत. आमच्या सगळ्यांसाठी हा फार अभिमानाचा विषय आहे. त्यांच्या षष्टब्दी पूर्तीनिमित्त आम्ही आजपासून एक व्याख्यानमाला प्रारंभ करत आहोत. वास्तविक पांडुरंगजींचा वाढदिवस हा दरवर्षी 19 जूनला असतो आणि ते ज्या सदन कमांडमध्ये मागच्या 40 वर्ष नोकरी करत होते तिथनं 30 जूनला निवृत्त होणार होते आणि म्हणून 4 जुलै 2020 रोजी पुण्यामध्ये एक अतिशय भव्य षष्टब्दीपूर्ती कार्यक्रमाचं आयोजन आम्ही केलं होतं. परंतु कोरोना महामारीच्या मुळे जी परिस्थिती उद्भवली त्यामध्ये हा कार्यक्रम आपल्याला रद्द करावा लागला आणि मग आम्ही अजून काय विशेष वेगळं करता येईल याचा विचार करून आजपासून एक वर्षभर चालणाऱ्या व्याख्यानमालेला प्रारंभ करतो. या व्याख्यानमालेमध्ये आज आपल्या सगळ्यांच्या भाग्याने पहिल्याच सत्राला म्हणजे उद्घाटनाच्या आजच्या या सत्रासाठी पद्मविभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे आपलं मनोगत व्यक्त करणार आहेत. त्याचप्रमाणे माजी खासदार श्री प्रदीपदादा रावत हे देखील आपलं मनोगत व्यक्त करणार आहेत आणि आपल्या सगळ्यांचे लाडके ज्यांना आपण सगळेजण बाळासाहेब बलकवडे म्हणतो त्या बाळासाहेब बलकवडेसुद्धा ते आपलं आज मनोगत या ठिकाणी उद्घाटन सत्रामध्ये व्यक्त करणार आहे. पांडुरंगजी तथा बाळासाहेब बलकवडे ज्येष्ठ इतिहास संशोधक आणि व्याख्याते म्हणून आपल्या सगळ्या महाराष्ट्रालाच नव्हे तर महाराष्ट्राबाहेरही सुपरिचित आहेत. विशेषतः मराठेशाहीचा इतिहास हा त्यांचा अभ्यासाचा विषय आहे. पांडुरंगजींनी 40 वर्ष आपलं संशोधन कार्य चालू ठेवलेलं आहे. लहानपण अगदी तसं म्हटलं तर खडतर होतं. एकूण 14 भावंडातले सगळ्यात लहान हे पांडुरंगजी होते आणि 4थीपर्यंत अभ्यासात अतिशय चांगले, परंतु 5वीपासून काही चुकीच्या मित्रांची संगत लागली आणि बिघडत चाललेले पांडुरंगजी एक दिवस त्यांना त्यांचे वडील भारत इतिहास संशोधक मंडळात घेऊन गेले आणि तिथे आदरणीय बाबासाहेब पुरंदरेंची त्यांची भेट झाली. बाबासाहेबांनी त्यांना त्यांच्या पूर्वजांबद्दल माहिती सांगितली जी त्यांना माहितीच नव्हती, पण ती माहिती ऐकून त्यांचं रक्त सळसळलं आणि त्या एका भेटीमुळे अक्षरशः बदल झाला आणि पांडुरंगजींनी आपल्या पूर्वजांचा सगळा इतिहास वाचून काढला, अभिमानाने सगळीकडे सांगायला सुरुवात केली आणि त्यांना इतिहास संशोधनाचं एका अर्थाने वेड लागलं म्हटलं तरी हरकत नाही. त्यानंतर काही कारणामुळे त्यांना सैन्य दलामध्ये, विशेषतः त्यांना एक आजार झाला होता त्याच्यामुळे सैन्य दलामध्ये दाखल होता आलं नाही, परंतु त्यांना सदन कमांडमध्ये गेले 40 वर्ष भारतीय सैन्य दलाचं जे सदन कमांड आहे पुण्यामध्ये तिथे सेवा करण्याची संधी मिळाली. त्यामध्येही त्यांना ॲवॉर्ड मिळालेले आहेत आणि ती नोकरी करता करता पांडुरंगजींनी एका अर्थाने अतिशय खडतर त्या काळातलं जीवन होतं, परंतु आपलं संशोधन कार्य पुण्यातल्या पेशवे दप्तरामध्ये जाऊन चालू ठेवलं. ज्या पेशवे दप्तरामध्ये 5 कोटी मोडी कागद आहेत, त्या मोडी कागदांचे अक्षरशः हजारो रुमाल आहेत, ते सगळे पांडुरंगजींनी पाहिलेले आहेत. त्या प्रत्येक रुमालात काय आहे त्यांना माहिती आहे. हा अभ्यास करताना दरम्यान कुटुंबाची जबाबदारी आली, पैसे कमी पडायला लागले, म्हणून पांडुरंगजींनी काय काय गोष्टी केल्या आहेत हे त्यांच्या अगदी जवळच्या मित्रांना माहिती आहे. मी त्यातली एक गोष्ट आज आपल्याला सगळ्यांना सांगतो की पुस्तकं खरेदी करायला, संशोधन करण्यासाठी वेळ मिळावा आणि पुस्तकं खरेदी करायला पैसे मिळावेत,
शिवाय कुटुंबाची जबाबदारी चालवायची होती, म्हणून पांडुरंगजी रोज रात्री 5 तास रिक्षा चालवायचे आणि दिवसभर नोकरी आणि संशोधन कार्य करायचे. तर अशा पद्धतीनं पुढं जाऊन नेटाने त्यांनी काम चालू ठेवलं. पुण्याच्या इतिहासाबद्दल बोलायचं झालं तर पुण्याचा इतिहास त्यांनी 2000 वर्ष मागची सगळे संदर्भ कागदपत्र काढून सिद्ध करून दाखवला. पुण्यातली जी नारायणेश्वर आणि पुण्येश्वर मंदिरं आहेत त्या मंदिरांचा सुद्धा इतिहास 1000 वर्षापूर्वीचा हा त्यांनी सिद्ध करून दाखवला. ते मंदिर जेव्हा तिथे मशीद करण्यामुळे गाडलं गेलं तेव्हा त्यातले खालचे सगळे अवशेष पांडुरंगजींनी आधीच काढून मिळवले आणि ते पुण्यातल्या भारतीय इतिहास संशोधक मंडळात नेऊन ठेवलेले आहे. अनेक संस्थांना मार्गदर्शन म्हणून पांडुरंगजींनी आजपर्यंत काम केलं आहे. आम्हाला विशेष अभिमान आणि आनंद आहे की आमच्या श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळाबरोबर पण ते काम करत आहेत. या श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळाची स्थापना लोकमान्य टिळकांनी 1895 साली केली. मुख्यतः रायगडवरच्या शिवछत्रपतींच्या समाधीचा जीर्णोद्धार करणं आणि त्या ठिकाणी प्रारंभी शिवजन्मोत्सव किंवा नंतर शिवपुण्यतिथी अभिवादन कार्यक्रम सुरू करणं हा या मंडळाच्या स्थापनेमागचा हेतू होता. आणि त्याप्रमाणे 1895 साली स्थापन झालेलं हे मंडळ मागचे 125 वर्ष, 125 वर्ष रायगडावर शिवपुण्यतिथी अभिवादन कार्यक्रम करत आहे. आम्हाला अभिमान याचा पण आहे की आज या मंडळाचं सुद्धा शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्ष म्हणजे 125वे वर्ष चालू आहे. त्याचबरोबर मंडळाची स्थापना ज्या लोकमान्य टिळकांनी केली त्या लोकमान्य टिळकांचं देखील यावर्षी स्मृतिशताब्दी वर्ष चालू आहे. आपल्याला माहिती की 1920 साली लोकमान्य टिळकांचं देहावसन झालं, आत्ता 2020 साल चालू आहे. त्यामुळे ह्या अनेक गोष्टींचा संयोग करून आम्ही ही एक व्याख्यानमाला आजपासून सुरू करतो आहे. या व्याख्यानमालेत रायगड स्मारक मंडळाच्या वतीने अनेक ज्येष्ठ मान्यवर अभ्यासक संशोधक आपली मांडणी, अभ्यासपूर्ण मांडणी पुढील वर्षभर करणार आहेत. आणि म्हणून या ठिकाणी मी श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळाबद्दल आणि त्याच्या उपक्रमांबद्दल आपल्याला 2 मिनटं माहिती देऊ इच्छितो. 125वे वर्ष साजरं करणाऱ्या या मंडळाने शिवछत्रपतींच्या समाधीचा जीर्णोद्धार केला आहे. राजसभेतील सिंहासनावर त्याच्या चौथऱ्यावर मेघडंबरी बसवावी म्हणून सरकारकडे यशस्वी पाठपुरावा केला आहे. त्याचबरोबर आबालवृद्धांची येण्या जाण्याची व्यवस्था व्हावी आणि रायगडाकडे सगळ्यांचं लक्ष वेधलं जावं म्हणून 1996 साली एक रोपवे त्या ठिकाणी सुरू केला आहे. आज त्या रोपवेमुळे फार मोठी व्यवस्था ही सगळ्या आबालवृद्धांची झालेली आहे. आज या मंडळाचे अध्यक्ष म्हणून अनेक मान्यवर व्यक्ती यांनी आजपर्यंत काम केलेलं आहे. महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती राहिलेले कैलासवासी जयंतराव टिळक असतील, अशा अनेक मंडळींनी यामध्ये काम केलं आहे. किंवा प्रतिभावान शाहीर योगेश यांनी देखील मंडळाचे सरकार्यवाह म्हणून काम केलेलं आहे. अगदी अलीकडच्या काळामध्ये पुण्यामध्ये महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठानतर्फे एक शिवसृष्टी उभारण्याचं काम चालू आहे. त्याच्या निर्मितीमध्ये मुख्यतः ज्यांनी मोलाचं योगदान दिलेलं आहे ते श्री जगदीशराव कदम हे बरेच वर्ष या मंडळाचे अध्यक्ष होते. सध्या सरखेल कान्होजी आंग्रे यांचे वंशज असलेले अलिबागचे श्री रघुजीराजे आंग्रे या मंडळाचे अध्यक्ष आहेत. त्याचबरोबर यापूर्वीच्या काळात कैलासवासी निनादराव बेडेकर किंवा अशा काही संशोधकांनी देखील या मंडळावर काम केलेलं आहे. अगदी सध्याच्या कार्यकारिणीमध्ये सुद्धा डॉक्टर केदार फाळके असतील किंवा महाराष्ट्र शाहीर परिषदेचे अध्यक्ष शाहीर दादा पासलकर असतील, मोडी लिपीचे तज्ज्ञ संशोधक श्री राजेंद्रजी ढुमे असतील, इतिहासाचे अभ्यासक आणि प्रसिद्ध व्याख्याते मोहन शेटे असतील, अशी अनेक मंडळी सध्या मंडळाच्या कार्यकारिणीमध्ये काम करत आहेत. आम्ही वर्षभरात अनेक उपक्रम घेतो. त्यामध्ये दरवर्षी प्रत्यक्ष किल्ला चढायची जानेवारी महिन्याच्या 2ऱ्या रविवारी गडारोहण स्पर्धा असते. आम्ही एक देशव्यापी शिवचरित्र स्पर्धा सुरू केली आहे. त्या स्पर्धेच्या निमित्तानं लेखी परीक्षा आम्ही मुलांची घेतो
आणि ही स्पर्धा मराठीबरोबर हिंदी, इंग्रजी अशा अन्य भाषांमध्येही आम्ही लवकरच सुरू करत आहोत. मराठेशाहीचा इतिहास हा मुख्यतः अभ्यासक्रमाचा भाग या स्पर्धेसाठी असतो. त्याचबरोबर दरवर्षी आम्ही शिवपुण्यतिथी अभिवादन कार्यक्रम गडावर घेतो. चैत्र पौर्णिमा हनुमान जयंतीच्या दिवशी शिवाजी महाराजांचं निधन झालं म्हणून त्या दिवशी ही शिवपुण्यतिथी असते. या पुण्यतिथीच्या कार्यक्रमांमध्ये मला आज पांडुरंगजींच्या निमित्तानं आपण बोलतोय तर विशेष सांगायच्या काही गोष्टी की ज्या पांडुरंगजींच्या कल्पकतेतनं आम्ही त्या कार्यक्रमामध्ये सुरू केल्या. उदाहरणार्थ आम्ही दरवर्षी एक श्री शिवपुण्यस्मृती रायगड पुरस्कार हा रायगड किल्ल्यावर या पुण्यतिथीच्या निमित्तानं द्यायला सुरुवात केली. त्याचबरोबर हिंदवी स्वराज्यासाठी लढलेल्या सरदार घराण्यांच्या वंशजांना सन्मानित करायला सुरुवात केली. त्यानिमित्तानं त्या सरदार घराण्याचा इतिहास हा सगळ्या लोकांसमोर यावा ही त्यातली इच्छा आहे. याचबरोबर भारतीय लष्करातील कर्तृत्ववान अधिकाऱ्यांना सन्मानित करायला सुरुवात केली. त्याचबरोबर मराठा रेजिमेंटचा बँड हा पांडुरंगजींच्या कल्पकतेमुळे रायगड किल्ल्यावर दरवर्षी शिवपुण्यतिथीला यायला लागला आणि तेही आपलं अभिवादन त्या ठिकाणी शिवाजी महाराजांना देतात. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की मराठा रेजिमेंट जो आहे त्याचं बोधचिन्ह शिवाजी महाराज आहे आणि म्हणून त्यांना आम्ही तशी विनंती केली आणि मराठा रेजिमेंट दरवर्षी आपला बँड हा शिवछत्रपतींना अभिवादन देण्यासाठी किल्ल्यावर येत असतो. असे अनेक उपक्रम आम्ही सुरू केले. त्याबरोबरच आम्ही वीर बाजी पासलकर ज्यांनी स्वराज्यासाठी हौतात्म्य पत्करलं त्यांच्या पुण्यतिथीनिमित्तानं एका सैन्यदल अधिकाऱ्याला सन्मानित करतो. राजमाता जिजाऊंच्या पुण्यतिथीनिमित्तानं आम्ही एका कर्तृत्ववान महिलेला सन्मानित करतो. सुरुवातीलाच मी जो उल्लेख केला की पांडुरंगजी बलकवडे हे पदाती सप्तसहस्त्री सिंहगड विजेते नावजी बलकवडे यांचे 9वे वंशज आहेत. त्या नावजी बलकवडेंनी जसा तानाजी मालुसरे यांनी 1670 साली सिंहगड जिंकून स्वराज्यात आणला होता तसाच 1 जुलै 1693 रोजी हा मुघलांकडे गेलेला किल्ला पुन्हा जिंकून स्वराज्यात आणला. त्या नावजी बलकवडेंच्या सिंहगड विजय दिनानिमित्त आम्ही दरवर्षी 1 जुलैला एका कर्तृत्ववान लष्करी अधिकाऱ्यांना सन्मानित करतो. याच्याच बरोबर दरवर्षी आम्ही एक शिवचरित्र आणि मराठेशाहीच्या इतिहासाच्या अभ्यासकांसाठी एक पूर्ण राज्यभरातल्या सगळ्या वक्ते, लेखक, अभ्यासक, सोशल मीडियामध्ये ॲक्टिव्ह असणारे अशा सगळ्यांची एक कार्यशाळा घेतो आणि त्यामध्ये अनेक मान्यवर आपली अभ्यास पूर्ण मांडणी करतात. असे अनेक उपक्रम सध्या श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळातर्फे नियमितपणे चालू असतात. आज मान्य पांडुरंगजी बलकवडे यांच्या षष्टब्दीपूर्तीनिमित्त आम्ही ही व्याख्यानमाला सुरू करतो आहे. यामध्ये प्रारंभी श्री प्रदीपदादा रावत आपलं मनोगत व्यक्त करणार आहेत. माझे परमस्नेही आणि महाराष्ट्राला सर्वत्र परिचित असे ज्येष्ठ इतिहासकार बाळासाहेब बलकवडे यांच्या षष्टब्दीपूर्तीनिमित्त आणि रायगड स्मारक मंडळाचे संस्थापक आपल्या राष्ट्राचे नेते लोकमान्य टिळक यांच्या स्मृती शताब्दीनिमित्त रायगड स्मारक मंडळाच्या वतीने आपली संस्कृती आपला इतिहास या विषयावरती भारतातल्या नामवंत अभ्यासकांची, तरुण अभ्यासकांचं व्याख्यानांची मालिका आपण आयोजित केलेली आहे. याला आपण भरभरून प्रतिसाद द्यावा असं सर्व नागरिकांना मी आग्रहाची विनंती करतो. बाळासाहेब बलकवडे यांचं संपूर्ण आयुष्य हे अतिशय नाट्यमय आहे. कसबा पेठेतील एका सामान्य कुटुंबामध्ये जन्माला आलेली व्यक्ती लौकिक शिक्षणाचा अभाव असून सुद्धा एक श्रेष्ठ इतिहास संशोधक कशी बनली
ही नवीन तरुण अभ्यासकांना प्रेरणा देणारी एक कथाच आहे. मराठ्यांच्या इतिहासाचं जे पुणे दप्तर आहे त्याच्यामध्ये 4000 कोटीहून अधिक कागदपत्र आहेत. ते लाखो रुमालांमध्ये ठेवलेले आहेत. आज अशी एकच व्यक्ती आहे की जी व्यक्ती त्या प्रत्येक रुमालामध्ये काय आहे हे सांगू शकेल. कारण बाळासाहेबांचं सगळं आयुष्य त्या रुमालांमध्ये जो इतिहास दडलेला आहे तो शोधण्यामध्येच गेला. कागदपत्रांमधली ती मोडी लिपी ते इतके सहजपणाने वाचू शकतात, पण हे कष्टसाध्य झालेलं आहे त्यांना. आणि त्यांनी ही जी काही इतिहास अभ्यासक बनण्याची त्यांच्या आयुष्याची प्रक्रिया आहे ही स्वतःपुरती मर्यादित ठेवली नाही, तर ते इतिहासकाच्या अभ्यासक निर्माण व्हावे ह्या चळवळीचे खंदे कार्यकर्ते बनले. महाराष्ट्रात असा कोणताही गडकोट नसेल की जिथं बाळासाहेब गेले नाहीत, पण ते कधी एकटे गेले नाहीत. शेकडो तरुणांना तिथं नेऊन त्या गडांचा इतिहास त्यांनी जिवंत केला. इतिहास अभ्यासक बनण्याची प्रेरणा दिली. इतिहासापासून काय बोध घ्यायचा हे शिकवलं. हे आयुष्यभर काम बाळासाहेबांनी केलं आहे. आणि म्हणूनच बाळासाहेबांचा षष्टब्दी एक फक्त निमित्त आहे. या कारणाने भारतातल्या अशा असंख्य श्रेष्ठ अभ्यासकांचं त्यांचा विविध अगदी प्राचीन काळापासून ते आधुनिक काळापर्यंत सगळा इतिहास आपल्या पुढे आणावा या दृष्टिकोनातून आपण ही व्याख्यानमाला आयोजित केली आहे. याच्यामध्ये मी जसं म्हणलं की सगळ्या कालखंडांचा आपण समावेश केलेला आहे. इतिहासाच्या सगळ्या पैलूंचा समावेश केलेला आहे. आणि त्यामुळं ही एक प्रकारची मेजवानीच आहे. आणि येणाऱ्या तरुण पिढीसमोर एक प्रेरणा स्रोत आहे. मला खात्री आहे की हा जो उपक्रम सुरू केला आहे हा उपक्रम याचा आपण आनंद तर घ्यालच, त्याच्यापासून आपल्या ज्ञानातही भर पडेल आणि आपल्यातले असंख्य तरुण तरुणी इतिहासाच्या अभ्यासाकडे वळतील. लोकांना असं वाटतं की इतिहासाकडे मागं वळून का पाहायचं. जे घडून गेलेलं आहे ते भलंपुरं आज करून त्याचा उपयोग काय. तर वस्तुस्थिती अशी असते की आजचं जे वर्तमान आहे हे इतिहासाचं अपत्य असतं. आज आपल्याला जगाच्या पाठीवर जो हिंदुस्थान दिसतो हे त्या इतिहासाचं अपत्य आहे. आणि बाळासाहेबांनी ज्याच्या धायात घालवली तो मराठ्यांचा इतिहास, त्याचा थेट आजच्या या आधुनिक भारताच्या निर्मितीशी संबंध आहे. आणि हे सर्व समजून घेण्यासाठी म्हणूनच इतिहासाचा धांडोळा घ्यावा लागतो. तो जर नीट कळला नाही तर वर्तमानात ज्या अनेक समस्या आहेत त्याची मुळं काय आहेत ही आपल्याला नेमकी समजणार नाहीत आणि त्याच्यावरती उत्तरही शोधणं आपल्याला अवघड जाईल. यासाठीच इतिहासाचा अभ्यास आवश्यक असतो. मला खात्री आहे की या व्याख्यानमालेपासून, या व्याख्यानमालेचा आपण भरपूर लाभ घ्यावा. धन्यवाद. यानंतर श्री पांडुरंगजी बलकवडे आपलं मनोगत व्यक्त करतील. नमस्कार. मी खरं तर माझं भाग्य समजतो की ज्यांना मी आयुष्यभर वंदनीय आणि माझं प्रेरणास्थान मानत आलो, ज्यांना मी गुरुस्थानी मानत आलो, अशा शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंनी माझ्याविषयी काही बोलावं. खरं तर मी तितका मोठा नाही,
परंतु त्यांनी जे काही माझ्याविषयी व्यक्त केलेले विचार, मी याबाबत निश्चितच स्वतःला भाग्यवान समजतो. मी इतिहासाकडं कसा वळलो, तर अगदी लहान वयातच मी इतिहासाच्या प्रेमात पडलो. त्याचं कारणही असं होतं की मी स्वतःला भाग्यवान आणखी एका गोष्टीसाठी समजतो की मी बलकवडे घराण्यामध्ये जन्माला आलो. बलकवडे घराण्याला फार मोठी ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. नावजी बलकवडे की ज्यांनी शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याच्या कार्यामध्ये सामील होऊन स्वराज्यासाठी फार मोठं योगदान दिलं. त्यांनी तानाजी मालुसऱ्यांच्या पश्चात औरंगजेबाने जिंकून घेतलेला सिंहगड परत स्वराज्यात आणला. सिंहगड, लोहगड, कोरीगड, सुधागड असे अनेक किल्ले त्यांनी स्वराज्यात मुघलांकडून जिंकून पुन्हा आणले. त्यांचाच हा वारसा त्यांच्या वंशजांनी पुढे चालवला. त्यांचे 3 पुत्र होनाजी, येसाजी, पिलाजी यांनी स्वराज्याच्या कार्यात सामील होऊन रायगड जिल्ह्यातले, ठाणे जिल्ह्यातले, नाशिक जिल्ह्यातले, गुजरात, कर्नाटक अनेक किल्ले जिंकून घेतले. बलकवड्यांनी 37 किल्ले जिंकल्याच्या नोंदी मला सापडतात. नावजी बलकवड्यांचे 3 मुलं सुभेदार पदावर गेली. त्यांचे 3 नातू सुभेदार पदावर होते. यावरूनच आपल्याला त्यांच्या कार्याची महती कळेल. परंतु गोष्ट अशी घडली की नावजी बलकवड्यांच्या इतिहासाची कथा जी बाबासाहेब पुरंदऱ्यांनी लिहिली होती ती शालेय अभ्यासक्रमामध्ये माझ्या वाचनात आली. आणि आपल्या पूर्वज नावजींनी तानाजी मालुसऱ्यांसारखा पराक्रम गाजवला हे ऐकल्यानंतर माझं मन भरून आलं. आणि आपल्याला आपल्या पूर्वजांचा इतिहास समजून घेतला पाहिजे असा विचार मनामध्ये सुरू झाला. माझे वडील नामदेवराव बलकवडे यांचा आणि महाराष्ट्रातील थोर इतिहास संशोधक ग. खरे, य. न. केळकर, बाबासाहेब पुरंदरे यांचा अगदी जवळचा संबंध. माझे वडील 1952 मध्ये इतिहास संशोधक मंडळाचे सदस्य झाले होते. आणि माझ्या वडिलांच्या माध्यमातून आमच्या घरातील बलकवडे घराण्याची ऐतिहासिक कागदपत्र इतिहास संशोधक मंडळाच्या अभ्यासकांच्या वाचनात आली. आणि त्यातून नावजींचा इतिहास हा जगासमोर आला. आणखी आपल्या पूर्वजांचा इतिहास काय आहे याविषयी माझ्या मनात जिज्ञासा निर्माण झाली. आणि मी अगदी लहान वयामध्ये इतिहास संशोधक मंडळाच्या त्या पवित्र वास्तूमध्ये जोडला गेलो. शालेय शिक्षण चालू होतं. परंतु ज्या वेळेस वेळ मिळेल त्यावेळेस मी इतिहास संशोधक मंडळाच्या ग्रंथालयात जात गेलो.
तिथल्या थोर इतिहास संशोधकांचं मार्गदर्शन घेत गेलो. माझ्या मनात नेहमी विचार येत होते की शिवाजी महाराजांचं ते महान कार्य, की शिवाजी महाराजांनी जसं हिंदवी स्वराज्य निर्माण केलं तसं त्यांनी त्या स्वराज्याला सुराज्य केलं. परकीयांच्या राज्यामध्ये आपल्यावर होणारे अन्याय, अत्याचार आणि शिवाजी नावाचा हा प्रभू रामचंद्र त्यांनी निर्माण केलेलं स्वराज्य आणि त्यामध्ये मिळणारं सुराज्य हे बघितल्यानंतर सर्व जनता शिवाजी महाराजांच्या या कार्यात त्यांच्या खांद्याला खांदा लावून संघर्ष करायला उभी राहिली. शिवाजी महाराजांच्या या संघर्षानंतर त्यांच्या पश्चात अवघा महाराष्ट्र ज्यावेळेस औरंगजेब शिवाजी राजाचं हे छोटंसं स्वराज्य शिवाजी महाराजांच्या पश्चात जिंकून घेण्यासाठी दिल्लीवरून निघाला, स्वराज्यात आला, की ज्या औरंगजेबाने फक्त 1.5 वर्षामध्ये शेकडो वर्षाची आदिलशाही सल्तनत सहजरित्या जिंकून घेतली, मुघल साम्राज्यात विलीन केली. ज्या औरंगजेबाने शेकडो वर्षाची कुतुबशाही सत्ता फक्त 6 महिन्यात जिंकून मुघल साम्राज्यात विलीन केली, परंतु त्याच औरंगजेबाला छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेलं हे छोटंसं स्वराज्य 27 वर्ष संघर्ष करूनही जिंकून घेता आलं नाही. याचं कारण शिवाजी महाराजांनी इथल्या जनतेमध्ये जे स्वातंत्र्याचं एक संजीवन लावलेलं होतं त्याचा परिणाम सर्व जनता संघर्षासाठी उभी राहिली होती आणि म्हणूनच त्याला आपण लोकलढा असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. मग ते संभाजी महाराजांचा संघर्ष असेल, छत्रपती राजाराम महाराजांचा संघर्ष असेल, महाराणी ताराबाईंचा संघर्ष असेल आणि त्याचबरोबर अनेक सेनापती निर्माण झाले, संताजी, घोरपडे, धनाजी जाधव, रामचंद्र पंत अमात्य, शंकराजी नारायण पंत सचिव, आणि त्याचा परिणाम काय झाला, असे शेकडो योद्धे निर्माण झाले की ज्यांनी या स्वराज्याच्या रक्षणासाठी कुठलाही त्याग बलिदान करण्यासाठी सिद्ध झालेले होते. आणि त्यामुळेच या मुघल मराठा 27 वर्षाच्या जगातल्या एक अद्वितीय संघर्षामध्ये मराठी विजयी झाले. औरंगजेबाचं निधन झालं. निराश झालेला होता औरंगजेब, आणि औरंगजेबाचं निधन ही हिंदुस्थानच्या इतिहासाला कलाटणी देणारी घटना ठरली. कारण की औरंगजेबाच्या किंवा मुघलांच्या या संघर्षामध्ये मराठ्यांनी असा काही अनुभव घेतलेला होता की संपूर्ण हिंदुस्थानातले मुघल राज्यकर्त्यांचे मांडलिक असलेले राजे हे मराठ्यांविरुद्ध चालून आलेले होते. हिंदुस्थानचं सैन्य येत होतं, परंतु मराठे त्यांच्याशी संघर्ष करत होते, त्यामध्ये यशस्वी होत होते. त्यातून एक प्रकारचा आत्मविश्वास मराठ्यांना प्राप्त झालेला होता आणि त्याचाच परिणाम 18व्या शतकामध्ये मराठ्यांनी मुघल सत्तेवर मात करून संपूर्ण हिंदुस्थानभर आपली सत्ता प्रस्थापित केली. 18वे शतक हे मराठ्यांचं आहे. मग छत्रपती शाहू की जे युवराज होते, मुघलांच्या कैदेमध्ये होते 17 वर्ष, औरंगजेबाच्या निधनानंतर ते स्वराज्यात आले. त्यांना छोटासा संघर्ष करावा लागला, ते स्थिर झाले. त्यांच्या कार्यामध्ये त्यांना साथ देणारे बाळाजी विश्वनाथ, खंडेराव दाभाडे यांचं त्यांना सहकार्य लाभलं. आणि मग पुढे 40 वर्ष शाहू महाराजांनी स्वराज्याचं नेतृत्व केलं आणि त्यातून बाळाजी विश्वनाथ पेशवे, खंडेराव दाभाडे, पिलाजी जाधव, फत्तेसिंगराव भोसले अशी मंडळी पुढे आली
आणि शेकडो नवे नेतृत्व करणारे योद्धे निर्माण झाले. गायकवाड, होळकर, पवार, शिंदे अशी अनेक घराणी निर्माण झाली आणि एक प्रकारे हिंदुस्थानच्या रक्षणाची जबाबदारी मराठ्यांनी आपल्या शिरावर घेतली. आपल्यालाही तेच कार्य करायचं आहे. या देशातल्या ज्या महापुरुषांनी आपला समाज, आपलं राष्ट्र आणि आपली संस्कृती याच्या रक्षणासाठी जे बलिदान दिलेलं आहे, जो संघर्ष केलेला आहे, तो गौरवशाली इतिहास जगासमोर आणणं हे आपल्या प्रत्येक मराठी व्यक्तीचं कर्तव्य आहे. आणि त्याच कर्तव्याच्या भावनेतून मी मराठ्यांच्या इतिहास संशोधनाच्या कार्याला सुरुवात केली असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आणि मग हा इतिहास कशात आहे? आज जर तो पुस्तकात नसेल तर तो अज्ञात इतिहास जगासमोर आणण्यासाठी आपल्याला इतिहासाच्या साधनांचा अभ्यास करावा लागेल याची जाणीव मला झाली. आपल्या पुणे आर्काइव्हजमध्ये 5 कोटी कागद आहेत. आणि मग माझ्या लक्षात आलं की छत्रपती शिवाजी महाराजांचा जो दप्तरखाना, म्हणजे शिवाजी महाराजांच्या कार्यालयाकडून कुठल्याही व्यक्तीला, घराण्याला किंवा त्यांच्या प्रशासकीय अधिकाऱ्याला पाठवलेलं पत्र, त्याची एक कॉपी, प्रत ही त्यांच्या कार्यालयामध्ये असेल, किंवा शिवाजी महाराजांच्या कार्यालयाला किंवा शिवाजी महाराजांना व्यक्तीकडून, शासनकर्त्याकडून आलेलं पत्र त्यांच्या कार्यालयात असेल. त्याचबरोबर शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधानांच्या कार्यालयाकडून गेलेली पत्र आणि त्यांना आलेली पत्र, त्यांच्या 18 कारखान्यांकडून बाहेर पडलेली पत्र आणि 18 कारखान्यांना त्यांच्या व्यवस्थेसाठी आलेली पत्र आज कुठे आहेत? संभाजी महाराजांची पत्र कुठे आहेत? आणि मग माझ्या लक्षात आलं की 1689 मध्ये ज्या वेळेस मुघलांनी रायगड किल्ला जिंकून घेतला त्यावेळेस कित्येक लाख पत्र शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांच्या राज्यव्यवस्थेची त्यांनी जाळून नष्ट केली. राजाराम महाराज जिंजीच्या किल्ल्यावर गेले, 8 वर्ष त्या किल्ल्याला वेढा होता आणि त्या किल्ल्यावरून स्वतःचा जीव घेऊन त्यांना बाहेर पडावं लागलं. त्यामुळे राजाराम महाराजांचा जिंजीवरचा जो 8 वर्षाचा दप्तरखाना तोही मुघलांनी नष्ट केला. आणि म्हणून आपल्याला शिवाजी महाराजांचा इतिहास असेल, संभाजी महाराजांचा असेल किंवा 17व्या शतकाच्या इतिहासाचा अभ्यास करण्यासाठी फार थोडी साधन उपलब्ध आहे. आपल्याला मर्यादा आहे. परंतु त्याच वेळेस आणखी एक वेगळी गोष्ट की 18व्या शतकाची मात्र आपल्याकडं सर्व कागदपत्र उपलब्ध आहे. छत्रपती शाहू महाराजांचा दप्तरखाना आज 70,000 कागद हे छत्रपती शाहू महाराजांच्या खाजगी दप्तरखान्याचे उपलब्ध आहे. पेशव्यांची दप्तरखाना आहे, प्रांत अजमास, घटनी, जमाव दप्तर, प्रत्येक गावाचं दप्तर, प्रत्येक सुभ्याचं दप्तर, प्रत्येक परगण्याचं दप्तर, प्रत्येक किल्ल्याचं दप्तर आज आपल्याकडे उपलब्ध आहे. पुणे आर्काइव्हजमध्ये 5 कोटी कागद उपलब्ध आहेत. परंतु ती सर्व कागदपत्र मोडीमध्ये आहे. आणि त्यामुळे 5 कोटी ऐतिहासिक कागदपत्रांचा हा खजिना उपलब्ध असतानाही आम्हाला तो अभ्यासता येत नव्हता. आणि मग माझ्या गुरूंनी, मग ते बाबासाहेब पुरंदरे असतील, येन केळकर असतील, घ खरे असतील आणि इतिहासकार, थोर इतिहास संशोधक, शिवचरित्रकार गजानन भास्कर मेहेंदळे असतील, त्यांनी या बाबतीत मला मोलाचं मार्गदर्शन केलं. ही कागदपत्र कशी वाचावी, त्याचा अन्वयार्थ कसा लावावा, याचं त्यांनी मला एक प्रकारे प्रशिक्षण दिलं. आणि मग गेले 35 वर्ष मी पेशवे दप्तर असेल, इतिहास संशोधक मंडळाच्या संग्रहातली कागदपत्र असतील, मोडी शिकून घेऊन
या कागदपत्रांचा अभ्यास करत आलो आहे. आणि आज मला आनंद होतोय की मला मराठ्यांच्या इतिहासावर नवा प्रकाश टाकण्याची संधी प्राप्त होत आहे. आपलं दुर्दैव बघा, स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये, इंग्रजांच्या काळामध्ये पुण्यातल्या आर्काइव्हमध्ये, पेशवा दप्तरामधल्या मोडी कागदपत्रांचा अभ्यास करण्यासाठी ब्रिटिशांनी रियासतकार सरदेसाईंच्या मार्गदर्शनाखाली एक समिती नेमली. या समितीने आर्काइव्हमधल्या काही महत्त्वाच्या कागदपत्रांची निवड केली आणि त्या निवड केलेल्या कागदपत्रांच्या आधारे त्या कागदपत्रांचे वेगवेगळ्या विषयावरचे 45 खंड प्रसिद्ध केले. परंतु दुर्दैव बघा, देशाला स्वातंत्र्यानंतर आमच्या सरकारकडून एकही नवा खंड प्रसिद्ध झालेला नाही. आणि मग माझं मी भाग्य समजतो की लोकमान्य टिळकांनी स्थापन केलेल्या श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळाचा एक सदस्य होण्याचं मला भाग्य लाभलं. मी त्या कामाला जुंपलो गेलो. मी माझ्या परीने शिवाजी महाराजांच्या या कार्यामध्ये काही योगदान देण्याचा प्रयत्न करतो. श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळाने एक नवा प्रकल्प हाती घेतला आहे की आपण हा मराठ्यांचा अज्ञात इतिहास जगासमोर आणण्याचं कार्य केलं पाहिजे. या कार्यामध्ये एक सामान्य कार्यकर्ता म्हणून मला कार्य करण्याची संधी मिळणे हे देखील मी माझं भाग्य समजतो आहे. आणि अशा पद्धतीने आपण हा मराठ्यांचा अज्ञात इतिहास जगासमोर आणण्याचं कार्य करणार. लाखो योद्धे या स्वराज्यासाठी लढलेले आहेत. त्यांचा तो प्रेरणादायी इतिहास जगासमोर आणणं हे आपल्या सगळ्यांचं आद्य कर्तव्य आहे. आणि म्हणूनच हा सर्व इतिहास एक प्रकारे शोधण्याचं कार्य करण्याचा मी माझ्या परीने प्रयत्न करतोय. सर्व समाज मला साथ देतोय. आज मी 60 वर्षाचा झालेलो आहे. मला माझ्या उपजीविकेसाठी सदन कमांडमध्ये 40 वर्ष नोकरी करावी लागली. ती एक भाग्याची गोष्ट आहे. कर्मधर्म संयोगाने 1980-81 साली मला सदन कमांड, की जे भारतातलं सर्वात मोठं कमांड, सैन्य दलाचं सर्वात मोठं ऑफिस, 2 नंबरचं आर्मी हेडक्वार्टर, त्याच्यानंतर दक्षिण कमांड ज्याला सदन कमांड म्हटलं जातं, त्या सदन कमांडमध्ये सिव्हिल स्टाफमध्ये नोकरी करण्याची संधी प्राप्त झाली. माझं कार्यालय हे सकाळी 7:30 ते 2 वाजेपर्यंत होतं. आणि माझ्या कार्यालयापासून अगदी 300 फुटावर म्हणजे 100 मीटरवर माझं पुणे आर्काइव्ह्ज पेशवा दप्तर, त्याचा दप्तरखाना. आणि त्यामुळे मला दररोज दुपारी 2:30 ते 5:30 पर्यंत या पेशवे दप्तरामध्ये मोडी कागदपत्रांची संधी मिळाली. मग त्यानंतर मी घरी येऊन भारत इतिहास संशोधक मंडळात जायला लागलो. संध्याकाळी 6 ते 8:30 पर्यंत मी भारत इतिहास संशोधक मंडळातल्या त्या बहुमोल ग्रंथालयाचा अभ्यास करण्याची संधी घेत राहिलो. तिथल्या कागदपत्रांचा अभ्यास करत राहिलो. तिथल्या ज्येष्ठ अभ्यासकांचं मार्गदर्शन घेत राहिलो. मला अनेक सहकारी मंडळी किंवा काही मार्गदर्शक लाभले. गजानन भास्कर मेहेंदळे, त्यानंतर आमचे निनादराव बेडेकर, डॉक्टर शिवदे, डॉक्टर भावे, अशी मंडळी अवतीभोवती होती. डॉक्टर निकम, नंदकुमार निकम, डॉक्टर बी डी कुलकर्णी, ही सर्व मंडळी
आम्ही एकमेकाला या कार्यामध्ये साथ देत होतो आणि त्याच्यातून माझं ज्ञान वाढत होतं. आणि आज मी आपल्या समाजासाठी, आपल्या देशासाठी काहीतरी करण्याची उमेद घेऊन हे कार्य करतो आहे. निश्चितच परमेश्वर मला यामध्ये साथ देईल, माझ्याकडून हे कार्य घडून घेईल अशी माझी अपेक्षा आहे. सर्व जनता, सर्व समाज आजपर्यंत मला साथ देत आलेला आहे. अनेक समित्यांमध्ये मी कार्य करण्याची मला संधी मिळाली. माझ्याकडून ईश्वर असंच कार्य यापुढेही माझ्याकडून करून घ्यावं आणि मला यासाठी जे काही परमेश्वराने आयुष्य दिलेलं आहे ते ह्या कार्यासाठी खर्ची पडावी एवढीच परमेश्वराकडे प्रार्थना. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपली संस्कृती, आपला इतिहास ही व्याख्यानमाला इथून पुढे दर शनिवारी सायंकाळी 7 वाजता असणार आहे. फेसबुक आणि यूट्यूब चॅनेलवर लाईव्ह आपल्याला दर शनिवारी ही व्याख्यानमाला पाहता येईल. यामध्ये देशविदेशातील इतिहास आणि संस्कृती विषयातले अनेक मान्यवर व्याख्यान देणार आहेत. त्यामुळे माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की आपण आपला मित्रपरिवार, आप्तेष्ट या सगळ्यांना या व्याख्यानमालेची फेसबुक आणि यूट्यूबची लिंक पाठवावी. वैयक्तिक त्यांना सांगावं पण की अशा प्रकारची व्याख्यानमाला वर्षभर चालणार आहे आणि इथून पुढच्या काळामध्ये वर्षभर दर शनिवारी सायंकाळी 7ची आपली वेळ आपण सगळ्यांनी राखून ठेवावी अशी श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळातर्फे मी आपल्याला विनंती करतो. तसंच आज या व्याख्यानामध्ये आदरणीय पद्मविभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, श्री पांडुरंगजी बलकवडे, श्री प्रदीपदादा रावत यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं, आपले विचार मांडले. याबद्दल त्या सर्वांचा मी श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळातर्फे आभारी आहे. यानंतर मी आदरणीय पद्मविभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. त्यांनी आदरणीय पांडुरंगजी बलकवडे यांना आपले आशीर्वाद द्यावेत. धन्यवाद. इतिहास या विषयाचे 2 अत्यंत महत्त्वाचे भाग आहेत. एक भाग म्हणजे इतिहासाचा अभ्यास आणि दुसरा भाग म्हणजे इतिहासाचा उपयोग. या दोन्हीचाही पण पूर्णपणे आपल्या जीवनामध्ये आविष्कार करणारे माझे एक मित्र आहेत. आज त्यांचा 6ष्टम पूर्ती समारंभ आहे, सोहळा आहे आणि प्रत्यक्षतः ते 60 वर्षाचे झालेले आहेत. याचा एक आनंद येत आहे. पांडुरंगराव उर्फ बाळासाहेब बलकवडे हे एक फार मोठं घराणं आहे. महाराष्ट्रामध्ये अनेक घराणे अशी आहेत की ज्या घराण्याने कामगिरी केली पण त्यांची माहिती फक्त महाराष्ट्राच्या लोकांना नाही. कळली पाहिजे की आपल्या पूर्वजांनी काय केलं, समजलं पाहिजे. आणि हे जर समजलं तर लोकांचं ज्ञान वाढेल, त्याच्याबद्दलचा अभिमान किंवा त्याच्याबद्दल काय शिकायचं ते पण नक्की लक्षात येईल. तर अभिमानाचा अतिशय महत्त्वाचा आहे. आपल्याला इतिहासाचा अभिमानच नाही आहे, आपल्याला ती आवड आहे. आपण शिवाजी महाराजांच्या चरित्राकडे जे पाहतो ते करमणूक म्हणून पाहतो की कसे घोडे बसायचे, कसा तलवार दिसतो, कशी हातात तलवार झाली आहे, अफजल खानला कसं मारलं. पण एक करमणुकीच्या पलीकडे आपण जात नाही. त्याच्याकरता शास्त्रीय पातळीवर तर त्याचा अभ्यास व्हायला पाहिजे की नेमकं काय घडलं, काय समस्या काय होती, का आला अफजल खान, कोण हा. आधी लोकांना माहीत नाही की अफजल खान हा विजापूरचा सरदार की दिल्लीचा सरदार. कारण वाचन नाही. ते वाचन हवं आहे आणि ते वाचन करण्याचा एक छंद एक मुलांनी घेतला आणि त्या क्षेत्रामध्ये आपलं स्थान आढळ केलं. पांडुरंगराव उर्फ बाळासाहेब बलकवडे
मी त्याला बाळासाहेब म्हणतो. त्यांच्या आणि माझ्या वयामध्ये खूप अंतर आहे. मी 99 वर्षाचा आहे आणि त्याला आत्ता कुठे 61 वर्ष लागतं आहे. पण मैत्री मात्र अशी आहे की जणू की आम्ही अगदी बाल मित्र आहोत किंवा वृद्ध मित्र आहोत. बाळासाहेबांनी शिवगडचा अभ्यास केला आणि मी एक कथा लिहिलेली आहे माझ्या एका पुस्तकामध्ये. ती शिवगडची कथा आहे. औरंगजेबाची महाराष्ट्रावर स्वारी झाली म्हणजे संभाजी महाराजांच्या वेळेला, त्यावेळेस त्यांनी जे किल्ले घेतले त्यात शिवगड त्यांनी घेतला. शिवगड म्हणजे आपल्या पुण्याच्या शेजारचा कोंढाणा उर्फ शिवगड तो मोगलांनी घेतला. तो परत येण्याकरता ज्यांनी विडा उचलला ते नावजी बलकावडे, आपल्या बाळासाहेबांचे हे पूर्वज. आणि तो किल्ला घेताना जी मोहीम निघाली ती मोहीम राजमाची किल्ल्यावर निघाली असं म्हणायला काही हरकत नाही आहे. कारण खुद्द नावजी बलकावडे असं तिथेच म्हटलं की शिवगड माझ्याकडे झोपा मी घेतो. आणि मोठी आश्रभाची जागा सोडल्या म्हणजे अत्यंत महत्त्वाची. आश्रभ हे सोन्याचं जाणं आहे की अत्यंत मोलाचं, अत्यंत महत्त्वाचं. तर मोठी आश्रभाची जागा शिवगड मी घेतो. आणि इतक्या उमेदीने तो त्या निघाला. आता म्हणतो सहज ऐकतो, सहज वाचतो, सोपं जातं बरं. औरंगजेबाची काही लाख फौज महाराष्ट्रात धुमाकूळ घालते आहे आणि 200-400 लोक बरोबर घेऊन हा पोरगा म्हणतो की मी घेतो. काय हिंमत असली पाहिजे, काय आत्मविश्वास असला पाहिजे. हा या ऐतिहासिक कागदपत्रांच्या त्या सगळ्या जुन्या नोंदीत आपल्याला सापडतो. म्हणून इतिहास संशोधनाचं महत्त्व हे आहे की त्यात शोध आहे, त्यात प्रेरणा आहे. मी तर म्हणेन त्याच्यामध्ये परीस आहे, परीस की ज्या परिसराचा स्पर्श झाला तर त्या लोखंडाचं सोनं होतं. मी आपल्याला कदाचित अतिशयोक्तीचं वाटेल पण ऐतिहासिक कागदपत्रांच्यामुळे भारत इतिहास संशोधन मंडळाच्या लायब्ररीमुळे एक मुलगा सोन्यापेक्षाही जास्त किमतीचा ठरला. बाळासाहेब बलकावडे, पांडुरंगराव बलकावडे. आणि हा नावजी बलकावडेच होता. तो शिवगड घ्यायला निघाला आणि त्यांनी जसा शिवगड घेतला तसाच, पण ते एका विशिष्ट दिशेने आती जागाही आपल्याला लक्षात येऊ शकते. शिवगडावर तो कड्यावरनं चढला म्हणजे वेढा वगैरे घातलेला नाही आहे. सरप्राईज अटॅक करणं हे गनिमी काळाचं अत्यंत महत्त्वाचं होतं. शिवाय महाराजांच्या भौतिक सगळ्या लढाया आहेत सरप्राईज अटॅकच्या आहेत, आपण लक्षात घ्या. आणि हा एकदम केलेला अटॅक, शत्रूला कल्पनाही नाही, शत्रूला काही चाहूनसुद्धा नाही की मराठी काही कल्पना नाही. आणि एकदम नावजी बलकावडेंनी आपल्या लोकांची रात्रीच्या वेळी त्यांच्या किल्ल्यावरती चढून जाऊन किल्ल्यावरती हल्ला केला. लढाई झाली. त्या लढाईमध्ये नावजी बलकावड्यांनी पराक्रमाची शर्थ केली आणि किल्ला जिंकला. किल्ला जिंकला यापेक्षा त्याचं जे धाडस आहे ना ते मला अत्यंत महत्त्वाचं वाटतं. किल्ला जिंकला गेला फार चांगली गोष्ट. समजा गेला नसता तरीही ते धाडस हे किमतीचं ठरलं असतं. आणि हा किल्ला नावजी बलकावडेच्या ताब्यात झाला. शिवगडचं नाव घेताना आपल्याला तानाजी मालुसरेंचं नाव स्वाभाविकरित्या आठवतं. नावजी बलकावड्यांसुद्धा आठवलं आहे. त्यांनी त्या पत्रामध्ये असं म्हटलं आहे, त्यांनी पत्र उपलब्ध आहे, सापडलं पत्र. त्या पत्रामध्ये त्यांनी सोडलं आहे, पूर्वी सुभेदार यांनी किल्ला घेतला, मोठी आश्रभाची जागा कसा घेतला, आम्ही तसंच काही करण्याचा प्रयत्न केला, आम्हाला यश आलं. हा त्या पत्राचा आशय आहे. आणि म्हणून पूर्वजांच्यापासून आपल्याला काही शिकता येतं. मी गमतो पावर आपल्याला पटते का. लादेन नावाच्या अमेरिकेच्या एका उघड शत्रूला अमेरिकन लोकांनी अत्यंत विलक्षण योजना करून त्याला मारला, त्याला ठार मारला. ज्यांनी अमेरिकेतली जी प्रचंड टॉवर्स आहेत त्याला ट्विन टॉवर्स असं म्हणतात,
ट्विटरवर उडवली, माणसं मेली त्याच्यामध्ये. आणि स्वतःही अत्यंत सखोलरित्या आणि अत्यंत बेडाम रीतीने हा पसार झाला अमेरिकेत. अमेरिकेच्या सैन्याला, अमेरिकेच्या हेरांना तो सापडला नाही. पहिल्यांदा मारायचं, ह्याला घालायचं, हे प्रेरणा, ही इच्छा. आणि इतकी उत्कृष्ट योजना केली आणि त्या योजनेप्रमाणे त्याची बरोबर या लादींवरची छापा घातला, त्याला मारला, त्याला भुईसपाट केला असं नाही म्हणावं लागेल, त्याला समुद्र सपाट केला. माया मनात ते कल्पना समोर पहा आपल्याला पटते का? याच्या आधी ही योजना करणारे जे अमेरिकन सैनिक आणि सेनाधिकारी आहेत ना, त्यांनी शाहिस्ते खानवरती केलेल्या शिवाजी महाराजांच्या हल्ल्याचा अभ्यास केला असा का? मला शंका येते की बहुतेक त्यांनी शाहिस्ते खानवर शिवाजी महाराजांनी तसा हल्ला केला, त्या मोहिमेचा, त्या इतिहासाचा, मराठी इतिहासाचा त्यांनी नक्की अभ्यास केला असेल. भाषांतरी पुस्तक वाचलं असेल, पण नक्की अभ्यास केला असेल. इतकं साम्य शाहिस्ते खानच्या मोहिमेचं आणि या लादेच्या मोहिमेचं आहे. इतिहास कुठे उपयोगी येतो नाही. जेनकिन्स इयर्स वॉर हे आम्हाला महाराष्ट्रात उपयोग पडतं. वास्तविक जेनकिन्स इयर्स हे वॉर ब्रिटिश आणि स्पेन हे आमच्यामध्ये झालं. इतिहास त्यांचा आहे, पण आम्हालाही प्रेरणा देतो, आम्हालाही तो शिकवतो की असं करता येतं, असं कर. इतिहास सगळ्यांचा आहे. इतिहास कोणा एकाच्या मालकीचा नाही. लोक मला विचारतात शिवाजी महाराष्ट्राचे. म्हणलं हो, महाराष्ट्रात जन्माला आले, महाराष्ट्राच्या घराण्यात जन्माला आले, महाराष्ट्रात एका गावात एका किल्ल्यावर जन्माला आले. हे आमचे नक्कीच आम्हाला अभिमान आहे. पण सूर्य जसा सर्वांच्या मालकीचा आहे, तो कोणा एकाच्या मालकीचा नाही. तसे शिवाजी महाराज हे सर्वांचे आहेत. सर्वांनी शिकावं, सर्वांनी प्रेरणा घ्यावी. वैयक्तिक जीवनामध्येही प्रेरणा घ्यावी आणि राष्ट्रीय जीवनामध्ये, सामाजिक जीवनामध्येही प्रेरणा घ्यावी. इतिहास हा सर्वांचा आहे. मग कोणत्याही देशाचा आहे ते हा इतिहास, तो अभिमानाचा असो, तो कदाचित काही नामुष्कीचाही असू शकेल. काही वेळेला आमच्याकडे नामुष्कीच्या गोष्टी घडलेल्या आहेत. अभिमानाचा जशा आहेत ना, तशा नामुष्कीच्याही आहे. पण यातनं काही शिकायचं आहे, पुढे जायचं आहे. इतिहासामध्ये एकच सांगतो आहे, पुढचे पाऊल पुढे तो टाका. जुन्या गोष्टी चुकल्या असतील तर ते सुधारा, अभ्यास करा, बारकाईने अभ्यास करा. अगदी स्वतःच्या आजोबांना पजोबांना शिव्या द्याव्या लागल्या द्या, पण शिका. त्या शिव्या देण्यामध्ये आयुष्यात आपले दिवस घालवू नका. त्यात काही शिकायचं आहे. चुकलं सुधारायचं आहे. ते बरोबर केलं ते आणखीन बरोबर करायचं आहे. म्हणून इतिहासाचा अभ्यास आणि इतिहासाचा उपयोग हा जो उपयोगही सांगितला, अभ्यासही सांगितला, हा ज्यांनी केलेला आज आम्हाला दिसतो त्यातले आमचे पांडुरंगराव बलकवडे किंवा आमचे बाळासाहेब बलकवडे हे आघाडीला आहेत हे सांगताना मला अतिशय अभिमान होतो. मला अतिशय एवढं गौरव होतो. म्हणजे जे अत्यंत प्रिय असे जे अभ्यासू मित्र आहेत ना, त्यामध्ये पांडुरंगरावांचं नाव आहे. मला कुठली एखादी गोष्ट करायची झाली, मग ते प्रदर्शनाच्या रूपाने असो, व्याख्यानाच्या रूपाने असो, एखाद्या थिसिसच्या रूपाने असो, कोणत्याही काय बाबतीत असो, पण इतिहासातली करायची झाली तर मला ज्यांची पहिल्यांदा आठवण होते त्यात पांडुरंगराव बलकवडे आहेत. त्याची मला आठवण होते की हे एक तेज आहे, ही एक बुद्धिमत्ता आहे, ही एक प्रतिभा आहे. आणि ज्यांना प्रतिभा आहे त्यांनी हे काम अंगावर जरी घेतलं ना तर ते काम अधिक तेजस्वी होईल. आणि म्हणून मला मी पांडुरंगावला दीर्घायुष्य, खूप मोठं दीर्घायुष्य. आत्ता माझं वयस 99 वर्षाचं आहे आणि पांडुरंगाचं 60.
पण त्यांनी सक्रियता म्हणजे काम करण्याची पूर्ण ताकद लावून काम करण्याची शक्ती, उत्साह, उमेद ही पांडुरंगाचा लाभो. त्याचं खूप काम हो, मराठी इतिहासाचं काम हो, अशी मी मनापासून श्री तुळजाभवानीला आणि सर्व साधू संतांना मी प्रार्थना करतो की आमच्या बाळासाहेबांना खूप खूप मोठं छान सक्रिय आजारी पडले तर आणि 10 ठिकाणी इथं दुखतं आहे तिथं दुखतं आहे तिथं काहीतरी होत आहे असं नको. खणखणीत आयुष्य. आज मी किल्ल्यावर थोडं थोडं जातो, थोडं फार काही जाता येत आता, पण थोडा जातो. पांडुरंगाने तसंच अखेरपर्यंत आपलं आयुष्य सक्रिय ठेवावं, आपलं काम पूर्ण यशस्वी करावं आणि महाराष्ट्राला सतत प्रेरणा द्यावी. आज तरुण वर्गामध्ये पांडुरंगाचं नाव हे प्रामुख्याने घेतलं जातं, पण त्याला फक्त व्याख्यानाला बोलवतात हे नाही बरोबर. त्यांच्याकडे शिका, त्यांना बरोबर घेऊन जा, त्याचा वेळ घ्या, त्याच्याबरोबर किल्ल्यावर जा. आता तो किल्ला समजावून घ्या. आज काय आपल्याला कुठे किल्ले जिंकायला यायचं नाही आहे, पण किल्ल्या करतात त्यावेळच्या लोकांनी केलेलं धाडस हे म्हणतात आज आम्हाला उपयोग होणार. आमचं आजचं जीवन हे विज्ञाननिष्ठ आहे, पण त्यावेळेच्या भावना या विज्ञानाच्या पाठीवर निश्चित उपयोगी पडणार. म्हणून इतिहासाचा उपयोग आणि इतिहासाचा अभ्यास या दोन्ही मोलाच्या गोष्टी बाळासाहेब करतात. याचा मला अतिशय अभिमान वाटतो, आनंद वाटतो, कौतुक वाटतं, मनापासून कौतुक वाटतं की वा 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 छान छान बाळासाहेब छान छान करतात. असंच करा, असंच करा. चिरंजीव व्हा, विजयी व्हा.